तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आता श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिना संपला की लगेच तिसऱ्या ते चौथ्या दिवशी येतात ते म्हणजे गौराया। गणपती तर येतातच, पण लेडीजचा जास्त कल असतो तो म्हणजे गौरायांकडे, कारण की तेव्हा आपल्या आतमध्ये जे काही गुण आहेत किंवा जे काही कलागुण आहेत त्यांना एक वाव देण्याची संधी आपल्याला मिळते। आपण कशा पद्धतीने प्रेझेंट होतोय हे आपल्याला दाखवता येतं आणि हल्ली तर प्रत्येकाच्याच घरी गौराया ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने दाखवल्या जातात। तर तशासाठी मी तुमची थोडीशी मदत करणार आहे। तर मला ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तशातलाच आजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। तर सगळ्यात पहिला आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो थोडासा वेगळा आणि स्पेशल आहे, कारण की बऱ्याचशा वेळेस खूप जणांकडे असं होतं की गौराई उभी करण्यासाठी जे स्टँड असतं किंवा तिला तिपाई वगैरे म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं घेतली जातात, तर ते स्टँड नसतं। मग स्टँडचा वापर न करता घरगुती साहित्यामध्ये गौराई उभी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी एक तांब्याची कळशी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ गच्च भरून घ्यायचे आहेत आणि इथं हे जे लाटणं आहे ते आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही सुतळीचा किंवा एखाद्या दणकट दोऱ्याचा वापर करू शकता। एका ताटामध्ये मी घेत आहे तांदूळ। आता एक चौरंग मांडलेला आहे आणि चौरंगावरती आपल्याला 2 डब्बे ठेवून घ्यायचेत आणि हे डब्बे सुद्धा आपल्याला एखाद्या धान्यानं भरून घ्यायचेत, जेणेकरून आपली जी गौराई आहे ती जागची हलणार नाही। इथं आणखीन एक प्रिकॉशन म्हणून तुम्ही या 2 डब्यांना चिकटपट्टी देखील लावू शकता। तर ज्या ताटामध्ये आपण तांदूळ ठेवलेले ते ताट दुसऱ्या डब्याच्या वरती ठेवलेलं आहे, त्याच्यावरती एक कळशी ठेवलेली आहे आणि ही कळशी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे। कळशीचं जे बूड आहे ते थोडंसं निमुळतंय आणि ती कळशी हलू नये याच्यासाठी खाली मी ताटामध्ये तांदूळ भरून घेतलेले, जेणेकरून कळशी जी आहे ती जागची हलणार नाही। इथं मी एक ओढणी घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तशा पद्धतीची आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे। आता या घडीला आपण रबर बँड लावून ही जी घडी आहे ती व्यवस्थित पॅक करून घेऊयात, जेणेकरून ही निसटणार नाही। आणि सुरुवातीला आता आपण ज्या कळशीला लाटणं लावलेलं होतं त्या लाटण्याला आपल्याला ही ओढणी अशा पद्धतीनं फिक्स करून घ्यायची आहे। ही तांब्याची कळशी देखील आपण या स्टीलच्या कळशीच्या वरती ठेवून घेऊयात। आता आपल्याला साडी नेसवायची आहे, तर त्याच्यासाठी इथे मी लाल रंगाची सुती साडी निवडलेली आहे आणि सगळ्यात अगोदर ही साडी उलगडून त्याचा जो नेसता पदर आहे तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे। साडी सुईची करून घेतलेली आहे आणि जो नेसता पदर आहे तो आपल्याला ही जी कळशी आहे खालची 2 नंबरची स्टीलची, त्या स्टीलच्या कळशीच्या गळ्याला अशा पद्धतीनं गाठ मारून घ्यायची आहे। जर तुम्हाला गौराईला साडी कशा पद्धतीनं नेसवायची आहे की पदर कुठल्या साईडला आला पाहिजे याचा जर अंदाज येत नसेल, तर आपण गौराई ज्या दिशेने तोंड करून उभी करणार आहोत त्या दिशेने आपण स्वतः उभं राहायचं आणि मग अंदाज घ्यायचा की आपण कुठल्या बाजूने साडी नेसायला सुरुवात करेल आणि तशाच पद्धतीनं त्याच बाजूने त्या गौराईला साडी नेसवायला सुरुवात करायची। तर इथं मी कळशीच्या गळ्याला गाठ मारून घेतलेली आहे आणि त्या गाठीच्या वरती आपल्याला एक सुती दोरी घ्यायची आहे आणि ती दोरी अशा पद्धतीनं बांधून घ्यायची आहे। आता सगळ्यात अगोदर आपण गौराईचा पदर तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण पुढच्या बाजूला साडी सोडून दिलेली होती, तर पदराच्या बाजूने ती साडी जुळवून घ्यायची आहे आणि मागच्या बाजूने काढून गौराईच्या आपण खांद्यावरती टाकून घेत आहोत। तर आता ही आहे साडीच्या वरची बाजू किंवा वरची किनार। तर पदर व्यवस्थित यावा, किनार वरची वर असावी, खालची खाली असावी, याच्यासाठी अशा पद्धतीने ही मी किनार हातामध्ये घेऊन गोल फिरवून घेतलेली आहे आणि इथं मी साडीच्या प्लेट्स तयार करत आहे।
सप्लासाठी तयार करून घेतलेल्या या प्लेट्स मी एकसारख्या जुळवून घेते। अशा पद्धतीने आपला पदर तयार झालेला आहे। याला एक पिन लावून घ्यायची। पदर तयार झाल्यानंतर आता आपण जी साडी शिल्लक राहिलेली आहे त्याच्या पुढच्या बाजूने निऱ्या घालून घेणार आहोत। तर रेग्युलरपणे ज्या पद्धतीने तुम्ही साडीच्या निऱ्या करता अगदी सेम तशाच पद्धतीने अगोदर या प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि नंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकसारख्या जुळवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने या ज्या निऱ्या आहेत त्या सुद्धा एकसारख्या करून याला आपल्याला पिन लावून घ्यायचे, जेणेकरून आपली जी निरी आहे ती निसटत नाही। तर इथं आता आपण तात्पुरती पिन लावून घेतलेली आहे आणि ही जी आपण दोरी बांधून घेतलेली होती त्या दोरीच्या आतमध्ये व्यवस्थित आणि अगदी हळूवारपणे या निऱ्या आपल्याला खोसून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही कोणाला तरी मदतीला सुद्धा घेऊ शकता। तर इथं मी ही जी किनार आहे ती सुद्धा छान व्यवस्थित दिसावी याच्यासाठी याला सुद्धा पिन लावून घेतलेली आहे। आता आपण या प्लेट्स व्यवस्थित करून घेत आहोत। तर इथपर्यंत आपली ही साडी तयार झाली आहे। याच्यानंतर आपल्याला हा जो पदर आहे तो अशा पद्धतीने एका बाजूला करून घ्यायचा आहे आणि आता गौराईला आपण घालणार आहोत ब्लाउज। तर इथं मी अगदी छोट्या साईजचा ब्लाउज घेतलेला आहे। याला बॅक साईडनं हुक आहेत, तर तो ब्लाउज मी घालून घेते। आज आपण कुठल्याही पद्धतीचा साचा वापरलेला नाहीये म्हटल्यानंतर आता आपल्याला ह्याचे जे हात आहेत ते फिक्स करायचेत। तर अशा पद्धतीचे जे हात असतात त्यांना हे हात बांधण्यासाठी दोरी दिलेली असते, पण ती थोडीशी अपुरी असते। तर त्याच्यामुळे याला मी एक दोरी बांधून घेतलेली आहे एक्स्ट्राची आणि लाटण्याच्या पुढच्या बाजूने आपल्याला हे हात घालून घ्यायचे आहेत। जर मागच्या बाजूने हे हात घातले तर ते व्यवस्थित असे दिसत नाहीत। हातांना बांधण्यासाठी जो धागा आणि जो कपडा आपल्याला दिलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण हा हात या कळशीच्या गळ्याला बांधून घ्यायचा आहे। सेम अशाच पद्धतीने दुसरा देखील हात मी फिक्स करून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण ठेवणार आहोत ही गौराई। तर जे आपण तांदूळ घातलेले आहेत कळशीमध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी ही फिक्स करून घ्यायची आहे। तर गौराईला साडी नेसवून झालेली आहे। आता आपण तिचा इतर राहिलेला जो साज शृंगार आहे तो करून घेऊयात आणि फायनली आपली पहिली वहिली मस्त अशी लाल रंगाच्या साडीतली ही जी गौराई आहे ती इथं तयार झाली आहे। पद्धतीने आपली ही गौराई उभी राहिलेली आहे। आणणीचा वापर न करता कुठलाही साचा वापरलेला नाहीये, घरगुती साहित्यामध्ये आपण उभा केलेली आहे। तर ही गौराई तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात आपल्या एका दुसऱ्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।